मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। भिवंडी में एक भयानक हादसे में लगभग 2.5 साल के बच्चे की दर्दनाक मौत हो गई है। बताया जा रहा है कि बच्चा एक ट्रक की चपेट में आ गया था और बच्चे का नाम अहमद सज्जन सलमानी बताया जा रहा है। जानकारी के अनुसार भिवंडी हलवापाड़ा स्टेशन रोड के किनारे सज्जन सलमानी अपने परिवार के साथ रहते थे और कल शाम करीब 4 से 5 बजे के आसपास में ये बच्चा रोड पर एक ट्रक की चपेट में आ गया। स्थानीय रहवासी शोएब शेख और बच्चे के पिता घायल हालात में कलवा छत्रपति शिवाजी महाराज हॉस्पिटल बच्चे को लेकर पहुंचे, लेकिन डॉक्टरों ने बच्चे को मृत घोषित कर दिया। बताया जा रहा है कि ड्राइवर को इस घटना के बाद पकड़ लिया गया था। वहीं पूरा परिवार अब इस हादसे को लेकर इंसाफ की मांग कर रहा है, क्योंकि एक ट्रक की चपेट में आने से अहमद, जिसकी उम्र लगभग 2.5 से 3 साल बताई जा रही है, उसकी दर्दनाक मौत हो गई थी। लेके आया, दारू पिया था, बच्चा गया था बाथरूम के लिए, सीधा आगे टायर से कचरा जिधर वो ड्राइवर बैठता है वही साइड से चक्के के नीचे पूरा कुचल के भाग के गए। स्टेशन तक गए, उसको आदमी ने दौड़ाया, हम लोग उसको पकड़ के लेके आए, साथ में रखे थे कि भाग न पाए। उसको यहाँ अभी भी साथ में अंदर बैठा हुआ है और हमको न्याय चाहिए। गाड़ी कौन सा था? गाड़ी आयसर टाइप का था, ट्रक गाड़ी था। हाँ, लाल कलर। भरा हुआ था क्या? गाड़ी में कुछ माल था? भरा नहीं था, हाँ। खाली था, वो भरने जा रहा था सिर में। हाँ। तो उसके बाद में क्या हुआ? भाग के गए, उसके बाद पकड़ के लेके आए। यहाँ बच्चा ख़त्म हो गया, हाँ। अभी यहाँ बैठा है। हमको इंसाफ चाहिए, न्याय जब तक नहीं मिलेगा तब तक हम लोग यहाँ से हाँ। बाहर नहीं निकलेंगे अस्पताल से। आप पुलिस स्टेशन गए थे आप? नहीं, इधर नहीं गए। अच्छा, बोल। हाँ। जय महाराष्ट्र। हाँ। मी शोएब शेख, शिवसेना खाडी समाज ठाणे जिल्हा प्रमुख आहे। मी एक शिवसैनिक आहे। माझे एक सहकारीचा मला कॉल आला की दादा आमच्याकडे एक ट्रक म्हणून लहान पुलेला चिमुकलेला ट्रकवाला उडून गेला आहे आणि त्याला शिवाजी हॉस्पिटलला घेऊन गेला, त्याचा मृत्यू झाला आहे। त्या ठिकाणी मी आलो इकडे आणि मी येताना मी बघितलं, याच्याशी पालकांशी बोललो। त्या पालकांचं असं म्हणणं होतं की दादा आम्ही आमच्या घर पोरं खेळत होता, ट्रकवाला पिऊन होता आणि पिऊन त्यांनी ड्रायव्हर साईडनी ज्या बाजूने आपण ड्रायव्हिंग करतो त्या बाजूने त्यांनी उडवलं त्याला आणि त्याला उडून पळून गेला। आणि पळून गेल्यानंतर त्याला आम्ही त्याला पकडलं, पुढे जाऊन स्टेशन होता, त्या रस्ता नव्हता म्हणून ते आमच्या हातात आला आणि आमच्या हातात आल्यानंतर आमच्या काही लोकांनी, तिकडे स्थानिक लोकांनी त्याला ताब्यात घेतलं आणि आमच्या ताब्यात दिलं आणि त्यांनी बोललं की आम्ही ते जे असेल ते आम्ही खर्च करूया, आम्ही शिवाजी म्हणजे त्याला असं करून शिवाजी हॉस्पिटल म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल त्याच्यामध्ये घेऊन आलेत आणि मी येताना त्यांचा मृत्यू झाला। आणि तसंच मी आपले PI साहेब आहेत, भिवंडी PI नारपुलीचे, मी त्यांना कॉल केला, साहेब तिथे अजून तुम्ही ट्रक आहे, त्या ट्रकचा तुम्ही ताब्यात काय नाही घेतलं आणि ते ट्रक अजून काय आहे? आणि त्यांनी आता इकडे येऊन जी माहिती घेतलं आणि ज्यापर्यंत माझं असं म्हणणं की एक शिवसैनिक म्हणून, एक म्हणजे सध्या एक माननीय उपमुख्यमंत्रीचा कार्यकर्ता, एक शिवसैनिक म्हणून ज्यापर्यंत त्यांना मी न्याय नाही भेटत त्यापर्यंत मी त्यांच्याबरोबर, उद्या माझी CP साहेबांच्या जायची माझी तयारी आहे आणि नक्की मी हे सगळ्यांना घेऊन, यांचं असं म्हणणं आहे की ज्यापर्यंत त्याला नाही भेटणार, त्यापर्यंत त्याची योग्य ते कारवाई नाही होणार, त्यापर्यंत ते त्याची पोराची बॉडी ताब्यात घेणार नाही। आणि मी त्यांच्या बरोबर आहे, माझी सगळी टीम त्याच्या बरोबर आहे आणि आम्ही नक्की त्याला न्याय मिळायचं कामं घेऊ। त्यासाठी आम्हाला काही करावं लागेल। उद्या आमची CP साहेबांसमोर जाऊन त्याची तयारी आमची पूर्ण आहे। छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील डॉक्टरांचं काय बोलणं याच्यावर? नाही, त्याचं काय म्हणणं, ते ॲक्सिडेंट झाला, ते डेट त्यांनी डिक्लेअर केले, ते त्यांनी येताना ते डिक्लेअर झालं होतं, तिकडेच पोरगा ऑफ झाला होता। कारण त्याला बरंच वेळ डॉक्टरांनी त्यांनी काय त्याला काही रिप्लाय केलं नाही, त्याला घेऊन नाही आला। त्यावेळेला त्या ड्रायव्हरने त्याला एवढ्या टायमावर इकडे आणलं असतं, ते चुकी येऊन त्याला आणलं असतं, तिची तेव्हा हप्त्यामध्ये तो पोरगाच असतं। त्यांनी नाही आणला, त्यांनी नाही त्याला केलं म्हणून असतो पोरगा, एक 2 वर्षाचा पोरगा। साहेब त्याची 2 वर्षाची वयाची काय असते? आज ते गोरगरीब आहेत, ते तिकडे ते आपल्याकडे कमवला येतात, त्यांना आपण न्याय नाही देत, कोण देणार? माझं भिवंडी PI साहेबांशी आणि तसंच आपल्या आशुतोष ठोंबरे साहेबांची माझी पर्सनल रिक्वेस्ट आहे, साहेब ते गोरगरीब आहेत, त्यांना आपण न्याय देऊन त्याचं आणि त्यांना न्याय देऊन आपण कामं करूया प्लीज। नारपोली पोलीस स्टेशनचा काय प्रतिसाद आहे? ते त्यांचं काय नाही, PI सरांनी माझंच आहे बोलणं झालं। PI सरांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्याच्यावर भरतोय, काय तर आम्ही चौकशी करून तुम्हाला पुढे आम्ही अपडेट देऊ। मग आता आपली मागणी काय गाडी मालकाकडून? सर, माझी अशी मागणी आहे की त्यांना मालकाला अटक करावा आणि त्याच्यावर जे योग्य ते कारवाई करावी आणि योग्य ते कारवाई करून त्यांना न्याय मिळवून द्यावा। साहेब 2 वर्षाचा पोरगा आहे, तो लहान पिल्लू आहे, त्यांना एक कुलता एक पोरगा, आज गोरगरीब आपल्याकडे येतात साहेब,
2 वर्षाचा पोरगा त्याला न्याय मिळालाच पाहिजे.